सुप्रभातम. सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको पान 167 256 क्रमांकाचा श्लोक आपला वाचून झाला आहे. आता 258 पासून पुढे. यत्यकास्तन परम परात् परम प्रत्यवेक रसमात्मलक्षणम सत्यचित सुखमनंतमव्ययम् ब्रह्मतत्त्वमसि भावयात्मनि अनन्य श्रेष्ठ देराही मायातीत सदासे अंतरात्मी एक रस आनंद रूप स्वरूप तत्व नित्यते असे अनंत अव्यय सच्चिदानंद ते ब्रह्म तूची भाव दृढ धरी तसे. जे स्वतःहून वेगळे असे कधीही म्हणजे अन्य असू शकत नाही, म्हणजे जे अनन्य असते आणि ज्याच्याहून इतर काही अधिक श्रेष्ठही असू शकत नाही. म्हणजे असे की ब्रह्माहून त्याचे कार्य म्हणजे विश्व किंवा माया श्रेष्ठ असत नाही. कार्य म्हणजे मुळाचे रूपांतर प्रसारित वेगळे दिसणे अशा अर्थी एक्सपांडेड फॉर्म ऑफ द कॉज ऑर रूट म्हणजे मुळाचं किंवा आदी कारणाचं एक्सपांडेड फॉर्म विस्तारित रूप म्हणजे कार्य असतो. त्यामुळे मुळापेक्षा त्याचे कार्य कधी श्रेष्ठ असत नाही. फक्त मुळातून विस्तारित स्वरूपात त्याचं कार्य येतं आणि जे विस्तारित स्वरूपात कार्य आलं ते मूळ नसल्यामुळे ती मायाच आहे. म्हणून जे नेहमीच मायातीत असते, मायेच्या अतीत असते, पलीकडे असते. प्रत्येक म्हणजे मागे वळून जे प्रत्येकाच्या अंतरंगात खोलवर एकमेव आनंद रसपूर्णतेने स्वरूप आत्मतत्व आदी कारण किंवा मूलतत्व म्हणून स्पंदित प्रेरित असते. थोडक्यात म्हणजे मुळापेक्षा त्याचे कार्य कधीच श्रेष्ठ असत नाही. कार्य हे मुळाचे विस्तारित रूप असते. अशा अर्थाने स्थूल सूक्ष्म देह कारण स्थूल सूक्ष्म कारण देह त्रिगुणी माया याच्याद्वारे जे आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत ते मुळाचे कार्य लक्षात घेता आपण कार्य म्हणून जरी माया असलो तरी मूळ म्हणून पाठी जाऊन प्रत्येकात ज्याला प्रत्येक म्हणतात म्हणजे मागे वळून मूळ म्हणून आपण खऱ्या अर्थाने आनंद रस पूर्ण स्वरूप आत्मतत्व आदी कारण किंवा मूल तत्व म्हणूनच स्पंदित प्रेरित असतो. जे असीम अनंत असून जे कधीही नाश पावत नाही आणि जे सत्यत्वाने कायम चैतन्यपूर्ण व आनंद लहरी म्हणजे परमानंद निर्माण करणारे अलौकिक व अद्भुत असते असे ब्रह्मतूच असल्याचा भाव तुझ्या हृदयात तू निरंतर धारण कर. याचा एवढाच अर्थ आहे की मूलतः आपण सद्घन चिद्घन आनंद घन परब्रह्म आहोत आणि त्याच्यातूनच स्वाभाविकपणे व्यष्टी म्हणून महत आणि माया तत्वाद्वारे आपलं अवतरण झालेलं आहे. परंतु महत माया तत्वाद्वारे माणूस म्हणून जे आपले अवतरण झाले ते मुळाचे कार्य अशा अर्थी परमात्म्याचे ते कार्य असते आणि मुळाचे कार्य हे मुळापेक्षा कधी श्रेष्ठ असू शकत नाही. म्हणून आपण आणि आपल्या संबंधीचे जे आहे ते सर्व चिद्घन आनंद घन आणि ज्ञान घन किंवा ज्ञान घन ब्रह्माचेच विस्तारित कार्य असल्यामुळे ते विस्तारित कार्य हे माया आहे ते टाकून देऊन आपण मूळ म्हणून चिद्घन ब्रह्म आनंद घन ब्रह्म आणि ज्ञान घन ब्रह्म आहोत हेच आपण आपल्या हृदयात धारण करावे. असे अलौकिक आणि अद्भुत आपले रूप आहे आणि असे ब्रह्म तूच असल्याचा भाव तुझ्या हृदयात तू निरंतर धारण करीत राहा असे आद्य शंकराचार्य शिष्याला आणि अर्थात शिष्याला अनुलक्षून आपणा सर्वांनाही सांगत आहेत. 259 उत्तमार्थमेवात्मने स्वयं भावय प्रतितयुक्तिभिर्विहा संशयादिरहितं कराम्बुवत् तेन तत्त्वनिगमो भविष्यति. श्रुती प्रणीत सत्य अर्थ हृदयी नित्यधरी धरी तरीच्या चिंतन योगे करांजली जलवत ज्ञान तू धरी. त्या पाठच्या श्लोकात अनेकानेक युक्तिप्रयुक्त्यांनी अनेक या पाठच्या श्लोकात अनेकानेक युक्तिप्रयुक्त्यांनी किंवा तर्क युक्तिवादाने ब्रह्माचे ज्ञान कसे धरून घ्यावे हे श्रुती आधारे सांगितले आहे. हे प्रमाण मानून जर तू तुझ्या हृदयांतरी ब्रह्म सत्य तूच असल्याचे निश्चयपूर्वक दृढतापूर्वक समजून घेतलेस आणि निशिदिनी त्याचाच ध्यास चिंतन म्हणजे निधिध्यास केलेस तर निश्चितच हाताच्या ओंजळीत पाणी धरून ते पाहावे, खात्री करावी
तसेच ब्रह्मज्ञान सुद्धा तू आपलेसे करू शकशील. तू ब्रह्मज्ञानी नव्हे, ब्रह्मच असशील. 207 स्वंबोधमात्रम परिशुद्धतत्वम स्वंबोधमात्रम परिशुद्धतत्वम विज्ञाय संघे नृपवच्च सैन्ये तदात्म नैवात्मनि सर्वदा स्थितो विलापय ब्रह्मणि दृश्यदातम नृपदैसा सेना मध्ये तैसा तू आत्मराजदेहेंद्रिय संघाती दृश्य जगत ब्रह्मलीन करुणे स्वस्वरूप अनन्य विराजित अससी. 207 तिन्हेच्यामध्ये राजा जसा अनन्यत्वाने त्याचा तोच आगळे वेगळेपणाने परमश्रेष्ठ म्हणून असतो, तसा तू या देह इंद्रिय पंचकोशांच्या सेनेत समूहात आत्मराज म्हणून बोध रूपे, ज्ञान रूपे, परमशुद्ध जाणीव तत्व रूपे आगळे वेगळेपणाने सुशोभित आहेस. सारे दृश्य तू ब्रह्मात म्हणजे तुझ्याच रूपात स्वस्वरूपात विलीन करून मोठ्या दिमागात राहा. नव्हे तू तसाच आहेस हे खात्रीशीरित्या जाणून घे. तेव्हा आचार्य सांगतात, बाबा रे, तू स्वतःच आत्मराज आहेस. सर्व सेना आणि राजा याच्यामध्ये राजा हा अनन्य असतो, त्याच्यासारखं दुसरं काही नसतं. राजातच त्याची सेना सामावलेली असते. अशा अर्थाने तू आत्मराज आहेस, तू अनन्य आहेस आणि आत्मराजा म्हणून तुझ्या सारखा दुसरा कोणीच नाही. तूच तो परमश्रेष्ठ असल्याने आत्मराजा म्हणून तू तुझे हे स्थूल सूक्ष्म कारण देह इंद्रिय पंचकोश ही तुझी सर्व सेना तू आपल्यात विलीन करून टाक आणि तू अखंड आत्मराज म्हणून स्वतःला सुशोभित स्वस्वरूप सौंदर्यात मोठ्या दिमागात पाहत राहा. नव्हे तू तोच आहेस. 261 बुद्धौ गुहायाम सदसद विलक्षणम ब्रह्मास्ति सत्यम परमद्वितीयम तदात्मना योत्र वसेत गुहायाम पुनर्न तस्यांग गुहा प्रवेश सत स्थूल सूक्ष्म अतीत ब्रह्म परमश्रेष्ठ द्वितीय सत्य ब्रह्म तेची ब्रह्म सूक्ष्म बुद्धी गुहेत राही एक रूप त्यासी जाती जन्म नाही. हे वत्सा शिष्या, सत आणि असत, स्थूल आणि सूक्ष्म यांच्याही अतीत असलेले, पार असलेले ते परमश्रेष्ठ आणि अद्वितीय केवळ एकमेव सत्य जसे ब्रह्म अति सूक्ष्म अशा बुद्धिरूपी गुहेत निर्दोष निरंजन रूपे शुद्ध जाणीव किंवा ज्ञप्ती ज्ञान प्रकाश म्हणून प्रकाशित झालेले असते, विलसत असते. त्याच्याशी जो एकरूप झाला किंवा त्यात ज्याचा लय झाला त्याला मागे फिरून पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. याच जन्मात तो पूर्ण मुक्ती प्राप्त करून घेतो आणि त्याची जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका होते. तर सत असत स्थूल सूक्ष्म याच्या अतीत जे परमश्रेष्ठ ब्रह्म आहे ते अद्वितीय सत्य ब्रह्म दुसरे तिसरे कुठेच राहत नसून हे शिष्या तुझ्या बुद्धिरूपी गुहेत अत्यंत सूक्ष्म पद्धतीने ते राहते आणि त्या बुद्धिरूपी गुहेत राहणाऱ्या त्या अतिसूक्ष्म सत असत स्थूल सूक्ष्म अतीत असलेलं जे ब्रह्म आहे, परमश्रेष्ठ ब्रह्म आहे, त्या बुद्धिरूपी गुहेतील त्या ब्रह्माशी तू जर एकरूप झालास तर या जन्मातच तू जीवनमुक्त होशील आणि फिरून तुला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. आता प्रकरण वासना त्याग. आता हे सर्व आपण ब्रह्म असल्याचं आपल्यामध्ये कसं दृढरोपण करावं हे सांगून झालं. आता पुढचं प्रकरण आहे 50 वासना त्याग. म्हणजे वासना त्याग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ब्रह्माचे दृढरोपण अंतरंगात होत नाही हेही निश्चित आहे. तर आता पुढचा श्लोक 262 ज्ञाते वस्तुन्यपी बलवती वासना नादिरेषा कर्ता भोक्ताप्यमिति दृढा यास्य संसारे तू प्रत्येक दृष्टात्मनि निवसता स्थापनेया प्रयत्नान् मुक्तिं प्राहुस्तदीह मुनयो वासना तानवयत सत्य साक्षात्कार जरी होई मी करता भोक्ता भाव समूळ नादाई तोची अति दृढ भाव पुनरपी संसारे तू वासनाराही आत्मतत्वी जरी स्थिर होई तरी प्रयत्ने खोल वासना ती जाई ऐसी जीवनी जव घडे तो मोक्ष मुक्ती लाभ तो ही घडे. सत्य साक्षात्कार झाला तरी सुद्धा मी करता भोगता हा भाव समूळ जात नाही. त्या कारणाने मी करता मी भोगता हा अहंभाव आहे. तोच भाव पुन्हा पुन्हा संसार हेतूसाठी संसारात येण्यासाठी हेतूची पाठराखण करतो
म्हणजे संसारात येण्यासाठी जी वासना असते ती वासना म्हणजे मी करता मी भोगता अहंकार भाव. तो अहंकार भाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत संसार येण्याचा हेतूची वासना त्या पाठची भावना जात नाही. म्हणून जरी सत्य साक्षात्कार झाला तरी मूळ वासना मी करता मी भोगता अहंकार गेल्याशिवाय जो अहंकार संसारात येण्यासाठी हेतू पुरवतो असा अहंकार गेल्याशिवाय पूर्ण मुक्ती शक्य नाही. पुढे आत्मतत्वी जरी स्थिर होई तरी प्रयत्न खोल वासना ती जाई. जर आपण आत्मतत्व आहोत याच्यावरती आपण स्थिर झालो किंवा आत्मतत्व म्हणूनच आपण केवळ आपणाला पाहिलं तर या तटस्थ लक्षणाचा परिपोष झाल्यानंतर मोठ्या प्रयत्नाने वासनांचा नाश होऊ शकतो. आणि जेव्हा जेव्हा वासना नष्ट होतात तेव्हा तेव्हा मोक्षाचा मुक्तीचा लाभ सहजासहजी घडतो. मराठी अद्वैतकार तत् आणि त्वम म्हणजे तत् म्हणजे ते ब्रह्म आणि तू ही विरोधी पदे गेल्यावर उरते ती अस्तित्वत. वेगळ्या शब्दात जीवरूप म्हणजे व्यष्टी आणि ईश्वरूप म्हणजे समष्टी किंवा मी आणि देव गेल्यावर जे उरते ते या दोघांचे अधिष्ठान होय, तेच अधिकारण होय. मी आणि देव ही दोन वेगवेगळी कार्य दिसली तरी त्यांचा पाया एकच आहे, त्यालाच ब्रह्म म्हणतात. वेगळ्याने कार्य गेली आणि मूळ कारण उरले. या मूळ कारणाचे सूक्ष्म ज्ञान ज्याला झाले त्याला ज्या अर्थी मूळ कळले त्या अर्थी तो स्वतः मूळच असणार हे उघड आहे. आपण जे असतो तेच आपणाला पूर्णत्वाने कळते. पूर्णत्वाने कळणे याचा अर्थ असा की ते अंतिम ज्ञान आहे. त्यानंतर त्याहून पलीकडे परमश्रेष्ठ असे काही असू शकत नाही. म्हणजे सर्व कार्याचे मूळ कारण मीच आहे हेच ते अंतिम ज्ञान. त्यालाच आत्मसाक्षात्कार किंवा अशी पदप्राप्ती म्हणायचे. येथे गंमत अशी आहे की सर्व काही मी आहे कळले की वास्तवात मी विसर्जित झाला पाहिजे. आपणच अशी पद आहोत हे कळल्यावर त्या असण्याशी जर तादात्म्य पावता आले तर मी जातो आणि फक्त अशी पद उरते. ते केवळ असणे असते, कैवल्य असते. त्याबाबत काय आहे, कसे आहे, कोण आहे, तू तेच कशावरून आहेस, वेगळे का नाहीस व कसे नाहीस इत्यादी विचारणा पृच्छा वरचेवर कोणी केली तरी त्याला उत्तर पुन्हा पुन्हा तेच ते देत राहणे अयोग्य आहे. विचारणाऱ्याला सांगायचे बाबा रे मी सांगितले त्याचे नीट चिंतन कर, तुझी तुलाच सत्यत्वाने प्रचिती येईल. नंतर बोलणे ताबडतोब थांबवले पाहिजे. आत्मसाक्षात्कारी माणसाला बाह्य जगात दिवसणारी सत्याची आस्था नसतानाही मुद्दामून अनेकानेक प्रश्न विचारणारी माणसे असतात. ती मायाच असते. त्या मायेचा हेतू आत्मसाक्षात्कारातून ज्ञानाला बाहेर काढणे हाच असतो. ती सत्य विरोधी शक्ती किंवा असत मायावी शक्ती असते. दुसरे असे आहे की पुन्हा पुन्हा अशी पदावत साऱ्यांना ते विचारत किंवा न विचारत सांगत बसल्याने अशी पद सुटते आणि मी म्हणजे अहंकार बलिष्ठ होतो. त्यातून मी करता मी भोगता किंवा मी ज्ञाता मी ज्ञानदाता अहंकार म्हणजे मायाच कार्यरत होते. वेगळ्या शब्दात ही माया अत्यंत बलिष्ठ असून ती सुप्त गुप्त राहून आपले कार्य चालूच ठेवते. जर मी करता मी भोगता हा भाव समूळ गेला नाही तर हा भावच वासना म्हणून संसाराचा हेतू ठरतो आणि अन्यथा ज्ञानी असलेल्यालाही जन्म मृत्यूच्या खोड्यात अडकवू शकतो. येतपर्यंत असिपत आपणच असल्याचे ज्ञान होणे म्हणजे आत्मसाक्षात्कार आणि मी करता मी भोगता म्हणजे माया असून तिची पायमुळे खोलवर गेलेली असतात हे आपण पाहिले. ही मायाच जन्म मृत्यूचे चक्र अबाधित ठेवते हेही आपण पाहिले. आता पुढे आचार्य म्हणतात मोक्ष येथेच आणि आताच प्राप्त असतो. मुक्ती या जन्मातच आणि या क्षणिक मिळवायची असते. जेव्हा जेव्हा आणि जितका काळ तुम्ही आत्मतत्व म्हणून स्वतःला अनुभवू शकाल, प्रतिपद म्हणून प्रतीत करू शकाल, तेव्हा तेव्हा आणि तितका काळ तुमचा मी म्हणजे अहम नष्ट होईल आणि केवळ आत्माच किंवा आत्मतत्वच अशी पद्धत पाहिले जाईल. मी जाईल आणि ते असेल. जे कृष्णमूर्तींच्या भाषेत वेअर यू आर नॉट दॅट इज देअर, जेथे तुम्ही नसाल तेथे ते ब्रह्म किंवा सद्वस्तू असेल. जेव्हा ज्ञानी सांगतो तू नसशील तेव्हा ते असेल, याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या बाजूने मी नाही तेव्हा ते म्हणजे मी जेव्हा नाही तेव्हा आत्मतत्व ब्रह्म वस्तू सद ब्रह्म किंवा सद्वस्तू असते असाच अर्थ होतो. जे कृष्णमूर्ती आणि शंकराचार्य तेच सांगत आहेत. जर आत्मतत्वाशी स्थिर होता आले तर प्रयत्नांचे फळ म्हणून खोलवर रुजलेली वासना अहमभाव नष्ट होईल.
आणि अगदी या जन्मात येथेच आत्ताच मोक्ष साध्य होईल अशी मोक्ष सिद्धी ही जे कृष्णमूर्तीच्या भाषेत फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम असते, प्रथम आणि अंतिम मुक्ती ही ती मिळाल्याने वासनांचा खात्रीशीर क्षय, हळूहळू पण निश्चितपणे वासनांचा नाश या जन्मीच होतो आणि पूर्ण मोक्ष म्हणजे कम्प्लीट फ्रीडम आपला जो मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे, तो अधिकार आपल्याला पूर्णत्वाने प्राप्त होतो. श म्हणजे शरीर, म म्हणजे मन आणि धी म्हणजे बुद्धी यांच्या पलीकडे गेल्यावर आपोआपच ध्रुव म्हणजे दृश्य, भाव म्हणजे भावना आणि वी म्हणजे विचार नष्ट होतात आणि ती दृश्य भावना विचार यांनी स्पर्श न होऊ शकणारी एकमेवता कैवल्य अशी प्रकट होते. समाधी गेले की दुभावी जातं आणि केवळ एकमेव अद्वितीय कैवल्य किंवा अशी प्रकट होते. या असीपणाच्या प्रकटण्यात मी नष्ट होतो आणि त्या कारणाने करता भोगता ज्ञाता ज्ञानदाता अहंभावी नष्ट होतो. अहंकाराला पाया रोवून उभे राहण्यासाठी असलेली मीची भूमीच नष्ट होते. येथेच ती आदी भूमी म्हणजे ग्राउंड किंवा असीपत कैवल्य असते, ज्यात त्याचे खेरीज अन्य सर्व काही कायमस्वरूपी लयास जाते, विसर्जित होते. म्हणून विसर्जन हा मोक्ष. म्हणून मी सकट सर्व दृश्याचे, सर्व विषयांचे, सर्व वस्तूंचे जिथे विसर्जन होते तोच तो आदी कारणाचा पायाचा, तेच ते अस्तित्व, तेच ते कैवल्य. म्हणून केवळ असणेपण म्हणजे केवळ असणेपणा सोडून सर्व काही विसर्जन म्हणजेच कैवल्य. म्हणून विसर्जन हाच मोक्ष. आता 263 अहम ममेति यो भावो ध्यक्षादावनात्मनि अध्यासोऽयं निरस्तव्यो विदुषा स्वात्मनिष्ठया शरीर ज्ञानेंद्रिय आत्मभिन्न यासाठी मी माझे हाच अध्यास विद्वान का कुणी अध्यास राही आत्मनिष्ठ करी नित्य अध्यास. शरीर ज्ञानेंद्रिय पंचकोश हे भ्रामक माया असून त्यांच्याबाबत मी माझे असा भाव धरणे म्हणजे जे आत्मविपरीत आहेत त्यांच्याबाबत ममत्व दाखवण्यासारखे आहे. अनात्म्याबाबत आत्मीयता मान्य आहे, त्याला अध्यास दोष म्हणतात. विद्वान अध्यास टाकतात आणि आपण आत्माच आहोत असा निशिदिनी निधिध्यास करतात, आत्मभाव अभ्यास करतात. 264 ज्ञात्वा स्वं प्रत्यगात्मानं बुद्धी साक्षिणं सोमित्येव सद्वृत्त्यानात् मन्यात् ममतिं देहि. बुद्धी वृत्ती जानता साक्षी तो आत्मा तूची जाणी स्वयमेव मी जाणी सोहम सद्वृत्ती हृदयी धरी अनात्मठाई न पाही मी. मराठी अभ्यासतात. बुद्धी आणि तिच्या वृत्ती या बुद्धित्वाने विकारी असतात. त्यांचे ज्ञान तू करून घेतल्यावर स्वाभाविकच तू त्यांचा ज्ञाता झालास. हे ज्ञान तुला तुझ्यातील आत्मतत्वामुळे झाले आहे. आत्मा तर बुद्धी वृत्ती आदी सर्व विकारी वस्तूंचा साक्षी आहे. तो सारे जाणतो, पण जे जाणले जाते त्यांच्यापासून तो नेहमीच अलिप्त असतो. म्हणजेच जे आत्मतत्वात सर्व जाणणारे अशा अर्थी सर्वज्ञ असते आणि जाणण्याच्या विषयांपासून अलिप्तही असते. तसाच तू ज्ञाता आणि अलिप्त साक्षी आहेस. याचा अर्थ असा आहे, आत्मतत्वामध्ये असे एक काहीतरी आहे की ज्याच्या योगे सर्व जाणले जाते. म्हणून सर्वज्ञ म्हणजे ज्याच्या योगे सर्व काही जाणले जाते असे जे आत्मतत्वामध्ये मुख्य आहे ते सारांश. आत्मतत्वच हे सर्व काही जाणण्यास योग्य आहे, मात्र त्याला दुसऱ्या कशाने जाणता येत नाही. म्हणून सर्वज्ञ म्हणजे सर्व ज्याने जाणले जाते असे आत्मतत्व आणि ते जाणणाऱ्या विषयांपासून कायमस्वरूपी अलिप्त असते. म्हणून आत्मतत्व जर जाणणाऱ्या विषयांपासून कायम अलिप्त असेल आणि असं आत्मतत्व म्हणजे तू स्वतः असल्यामुळे तू जर सर्व जाणलंस तर तू त्या जाणलेल्या विषयांपासून तसाच अलिप्त असतील जसा साक्षीत्व करणाऱ्या विषयांपासून अलिप्त असतो. अशा अर्थी तू ज्ञाता आणि अलिप्त साक्षी झालास. जे जाणायचे त्याच्यापासून काही अंतरावर असल्याखेरीज अलिप्त असल्याखेरीज जाणता येत नाही. म्हणून आत्मा जसा सर्वज्ञ आणि साक्षी तसाच तू ज्ञाता म्हणून सर्व तुझ्याकडून जाणले जाणारा आणि दूरवरून पाहणारा साक्षी आहे हे उघड झाले. म्हणूनच तू ज्ञाता आणि साक्षी आहेस, तसा आत्मा सर्वज्ञ आणि साक्षी आहेस.
म्हणूनच ज्ञाता आणि साक्षी असलेला तू स्वतः सर्वज्ञ साक्षी आत्मा आहेस. म्हणून तू स्वयमेव आत्मा आहेस हे दृढतापूर्वक जाण आणि नेहमी साक्षीत्वातच अस. तो आत्मा मीच ही सोहम सद्वृत्ती हृदयात धर आणि जे जे आत्मविपरीत त्यांच्या ठाई मी माझे असा ममत्व भाव तू कधीही धरू नकोस. 265 लोकानुवर्तनम त्यक्त्वा देहानुवर्तनम शास्त्रानुवर्तनम त्यक्त्वा स्वाध्यासापनयम कुरु. ताकी लोक व्यवहार अंधानुकरण ताकी देह प्रीती लालन पालन ताकी व्यर्थ श्रुती अभ्यास दूर करी आत्मतत्व अध्यास. ताकी लोक व्यवहार अंधानुकरण ताकी देह प्रीती लालन पालन ताकी व्यर्थ श्रुती अभ्यास दूर करी आत्मतत्व अध्यास. लोकव्यवहार देहप्रेम श्रुती अभ्यास यांचा अतिरेक करणाऱ्याची घुसमट होते. त्याला आपल्यातील नित्य मुक्त स्वतंत्र साक्षी अशा प्रेरणादायी आत्मतत्वाचे दर्शन अशक्य होते. शेवटी आत्मदर्शन तेव्हाच शक्य आहे जेव्हा साऱ्या उपाधी आज्ञा वाचून अन्य गोष्टींचा त्याग संभवतो. लोकव्यवहाराची बूद राखणारा लोकव्यवहाराचा गुलाम होतो. देहाचे कोड कौतुक करणारा देहाचा गुलाम होतो. अगदी तसाच सदा सर्वदा शास्त्रार्थ शोधणारा व त्यानुसार वागू पाहणारा शास्त्रवचनांचा गुलाम होतो. हे सारे चाकोरीत वागणे आहे. माणूस चाकोरीचा गुलाम झाला आहे. मॅन इज द स्लेव्ह ऑफ कंडिशनिंग. म्हणूनच जे कृष्णमूर्ती बी फ्री फ्रॉम कंडिशनिंग म्हणतात तेच येथे आचार्य सांगत आहेत. सारांश श्रुतीवचनांचा अर्थ एकच की श्रुतीने निर्देशित केले आत्मतत्व जाणून घेणे. एकदा काय नीट समजले की केवळ अर्थरूप एकत्वाने तेथे आणि तेथेच म्हणजेच आत्म्याशी अनन्य असले पाहिजे. मात्र होते याच्या उलट श्रुतींच्या शाब्दिक ज्ञानामुळे तथाकथित पंडित केवळ शब्द प्रामाण्याचे गुलाम होतात. येथे मर्म असे आहे की आत्मा हे नित्य विकसित होणारे निरंतर अम्लान म्हणजे कधीही न कोमजणारे विकास पुष्प आहे. ते कोणत्याही उपाधींना दूर करून उमलते हे निश्चितच. त्या कारणाने ते ज्ञानी माणसामध्ये प्रकटताना इतके प्रकर्षाने प्रकटते आणि त्याला उत्कटतेने प्रकाशित करते की तो त्याला आत्मज्ञान ज्यामुळे झाले ते ग्रंथ श्रुती इतकेच नव्हे तर स्वतःचेही आत्मनिर्देशन करणारे मौखिक व ग्रथित शब्दही उपाधी म्हणून नाकारतो. श्रुतीने सुद्धा सारे सांगून नैती म्हटले आहे. आचार्य सुद्धा येथे श्रुतींचे शब्द प्रामाण्य नाकारत आहेत. वास्तवात श्रुती त्यांना आत्मदर्शक म्हणून अत्यंत प्रिय आहेत. पण शेवटी त्यांचाही ग्रंथ प्रामाण्य म्हणून आत्मप्रचितीस अडथळा होऊ शकतो. म्हणून त्यांनी शब्द टाका शास्त्र टाका आणि निर्देशित आत्मभाव दृढ धरा पक्का करा असे म्हटले आहे. सारांश लोकव्यवहार देहप्रेम शास्त्रप्रेम हे सुद्धा आत्म्याच्या संदर्भात अध्यास आरोप दोष किंवा अडथळाच आहे. ते टाका सर्व टाका आणि टाकता येणे टाकणे शक्य नाही अशा स्थानी आता टाकायला काही उरलेच नाही अशा स्थानी स्वस्थानी ते स्वस्थानच बनून ते आणि ते तसेच बनून असा अगदी निरव निशब्द अविचलतेने. उद्या पुढील निरूपण. आज आपण 174 वरती 265 श्लोकाचा अर्थ सांगून झाला. उद्या पुढचे निरूपण करू. अस्तु.